श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कोणाचे कोणी भाग 14 घेऊन आलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की शांताराम आणि सदानंद दोन्ही भावांची मुलं अजिबात चांगली निघाली नाही. तेही त्यांच्यासारखीच बायकोच्या आहारी गेलेली निघाली. त्यामुळे त्या मुलांचा ह्या दोघांनाही खूप त्रास होत होता. जेव्हा शांतारामने आपल्या मुलाला पैसे मागितले तेव्हा मुलगा यांनाच शेतीचा हिशोब, आंब्याच्या बागेचा हिशोब विचारू लागला. तेव्हा रागारागाने शांताराम मुलाला काय म्हणतो हे आपण आज पाहणार आहोत. शांताराम म्हणतो, थांब सांगतो सारं. असे बोलून दीर्घ श्वास सोडून तो पुढे म्हणाला, आणि शेती म्हणशील तर आम्ही आता करत नाही. का म्हणजे आता शेतात काम करायचे वय राहिले आहे का आमचे? बरं, शेतीचं जाऊ दे. हापूस आंब्याचे पैसे येतात त्यांचे काय करता? हापूस आंब्यांची कलमे सावकाराकडे गहाण पडली आहेत. गहाण पडली आहेत? पण का? अशी काय गरज पडली होती तुम्हाला पैशांची? शाब्बास बेटा. पैसे मी काय स्वतःसाठी काढले? मग कुणासाठी काढलात? तुम्हा लोकांसाठी. आमच्यासाठी? हो. आम्ही कधी मागितले तुमच्याकडे पैसे? तुम्हा लोकांचे शिक्षण काय मोफत झाले? त्याला काय पैसा लागत नाही काय? असा किती पैसा लागला हो आमच्या शिक्षणाला? किती पैसे लागले हे काय तुला माहीत नाही? मला कसं माहीत असणार? वा, छान. पैसा फक्त मागवायचा. तो कुठून येतो, कसा येतो आणि त्यासाठी आपले आई वडील काय करतात याबद्दल कधी चौकशी केलात का तुम्ही? ते आता तुम्हालाच माहीत ना. हां, म्हणूनच सांगतोय, तो सारा पैसा सावकाराकडून घेतला होता आणि त्यासाठी कलमे गहाण टाकली सावकाराकडे. फक्त माझ्यासाठी घेतलात का? नाही ना, तुम्हा तिघांसाठी. मग माझ्याकडेच पैसे का मागता? सर्वांकडे मागा ना. आणि हां, माझ्या हिश्श्याचे पैसे मी देईन, बाकीच्या हिश्श्याचे तुम्ही बघा. वा बेटा वा, फार मोठी हिशोबी माणूस दिसतोयस तू. हिशोब ठेवायलाच लागेल ना, नाहीतर तुमच्यासारखी उधळपट्टी आम्ही पण करू लागलो तर एक दिवस आम्ही रस्त्यावर येऊ. शाब्बास पुरा. आज शिकविलेस तू आपल्या बापाला व्यवहार ज्ञान. किंचित थांबून सुस्कारा सोडत पुढे बोलले, तुझ्याच सारखा हिशोब जर मी केला असता तर तू एवढा शिकून मोठा झाला नसतास रे. त्यात काय नवल, सर्वांचेच आई वडील आपल्या मुलांसाठी करत असतात. उद्या आम्ही नाही का आमच्या मुलासाठी करणार? आणि असे पण प्रत्येक आईबापांचं कर्तव्यच असतं ते. खरंय तुझं. खरं म्हटलं तर माझंच चुकलं. माझ्याकडे पैसे नव्हते तर तुम्हा मुलांना शिकवायला नको हवं होतं. दिवस रात्र शेतात राबवायला नव्हतं हवं. म्हणजे पोटाला लागणारे अन्न कसं मिळतं हे कळालं असतं तुम्हाला. बाबा, तुमचं बोलणं संपलं असेल तर बोला. मला झोपायला जायचं आहे. मला फार झोप येऊ लागली आहे आणि सकाळी कामाला पण जायचं आहे. तुमच्यासारखं आरामात उठून शेतात जायचं नाही आहे. म्हणजे सावकाराचे पैसे द्यायला तयार नाहीस तू, होय ना? मी माझ्या वाट्याचे देईल ना, इतरांच्या वाट्याचे मी का देऊ? इतर म्हणजे फक्त उज्ज्वलच ना. का उज्ज्वला नाही आहे का? म्हणजे बहिणीकडून पण घेणार तू पैसे? अर्थात तिघांसाठी पण खर्च केलात ना तुम्ही पैसे. शिवाय वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हकदार असते ना मुलगा मुलगी. मग त्यांच्या कर्जामध्ये ती भागीदारी नको? फार बोललास तू. आता एक अक्षर पण बोलू नकोस. तुला कर्जाचे पैसे द्यायचे नसतील ना तर नको देऊस. मी देईन ते पैसे. म्हणजे तुमच्याकडे आहेत पैसे पण तरीसुद्धा माझ्याकडे मागता? हो, कारण माझ्याकडे पैसे नसले तरी झाडे आहेत. ती सावकाराला विकून टाकेन नि गप्प बसेन. तसा उद्या बेफिक्रीपणे म्हणाला, बिंदास विकून टाका. तशी पण गरज नाही आहे त्या बागेची. शांताराम आता समजून चुकला होता की उदय सावकाराच्या कर्जाचे पैसे काही देणार नाही. उगाच इथं थांबण्यात काही अर्थ नाही आहे असा विचार करून ते दुसऱ्या मुलाच्या घरी गेले. दुसऱ्या मुलाकडूनही त्याला त्याच प्रकारची उत्तरे मिळाली. तुम्ही काढले ना, मग ते तुम्हीच फेडा. आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग मोठ्या निराश मनाने ते घरी परतले. शेवटी मालतीबाईंनी विचारले, झाले का काम? काम कशाचे होते? त्या दोघांनी पण पैसे द्यायचे नाकारले.
म्हणजे मोठा द्यायला तयार आहे, परंतु काय? मग घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली. तशी मालतीबाई बोलली, त्यांना गरज नाही आहे ना, मग देऊन टाका ती सावकाराला बाग, नाहीतर सावकाराचा डोळा आहेच त्या बागेवर. अगं विकून टाका म्हणजे काय? वाडवडिलांनी विकून टाकण्यासाठी बाग तयार केली होती का? मान्य आहे मला, प्रॉपर्टी विकण्यासाठी त्यांनी तयार केली नव्हती, परंतु ज्यांच्यासाठी त्यांनी ही प्रॉपर्टी तयार केली होती त्यांनाच ती नको असेल तर त्याला काय करणार आपण? खरंय तुझं, देऊन टाका ती झाडे सावकाराला. हो, आता तेच करतो. मला न जाणो असं का वाटतं की ही आपल्या कर्माची फळे आहेत. हो, अगदी बरोबर बोललीस तू. आपण आपल्या आईबरोबर वाईट वागलो म्हणून आपली मुलं आपल्याशी वैऱ्यासारखी वागत आहेस. एक माझं ऐकाल? हां, बोल ना. आता आपण एक काम करू. आता प्रपंच बस झाला. आपण पण दादासाहेबांसारखे पंढरपूरला जाऊ. त्याने काय होईल? थोडंसं पाप धुतलं जाईल चंद्रभागेत स्नान करून. तसं नाही हो, मग कसं? संतांच्या संगतीत राहिल्याने थोडंसं परमार्थ साधता येईल. असं म्हणतेस तर जाऊच आपण. भाऊजींना पण विचारून पहा, म्हणावं बस झाला संसार, आता मरण्यापूर्वी आपल्या पापाचं परिमार्जन करा. असं बघा सांगून. येत असतील तर जाऊ सोबतच. ठीक आहे, विचारतो मी त्याला. पण कधी निघायचं? ह्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ आणि मग तिथून दादासाहेबांकडे जाऊ. तिथं कशाला? त्यांची माफी मागायला. त्यांनी जर आपल्याला माफ केलं तर देवसुद्धा आपल्याला माफ करेल, मालतीबाई बोलली. त्यानंतर शांतारामने सदानंदला विचारलं. तसा तोही तयार झाला. त्यानंतर शांताराम त्या सावकारला जाऊन भेटला आणि त्याला कलमाची बाग ताब्यात घ्यायला सांगितली. तेव्हा सावकाराने विचारले, का हो, बाग का विकताय? शांताराम बोलला, तुमचं कर्ज फेडण्यास मी असमर्थ आहे. त्यावर सावकाराने विचारले, का हो, आता काय अडचण आहे? तुमची मुलं तर मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत असं ऐकलं आम्ही. तुम्ही ऐकलं ते एकदम सत्य आहे, परंतु मी काढलेले कर्ज माझी मुलं फेडू इच्छित नाहीत. हो, समजलो. पूर्वीचे जग आता राहिले नाही आहे. कारण पूर्वीचे जग असे होते की बापाने कर्ज काढायचे आणि मुलाने ते फेडायचे. पण आताचे जग फार वेगळे आहे. तुम्हीच काढा आणि तुम्हीच भरा. बरोबर आहे तुमचं. मग घेताय ना बाग ताब्यात? नको मला. का बरं? अगोदर तुम्ही बाग विकत घ्यायला तयार होता, मग आता काय झाले? तुमच्या झालेल्या परिस्थितीवरून मला शहाणपण सुचलं. उगाच कुणाला लुबाडू नये. त्यापेक्षा तुमची अजून काही वर्षे माझ्याकडे गहाण राहू दे. हळूहळू फिटेल तुमचं कर्ज. ते कसं? तुमच्या बागेतून दरवर्षी येणाऱ्या उत्पन्नाने मोजमाप होऊन माझ्या कर्जाचे हप्ते वसूल होत आहेत. अजून जर मी तुम्हाला लुबाडले तर देव मलाही माफ करणार नाही. शांताराम एकदम खुश झाला. पण त्याला प्रश्न पडला की सावकारामध्ये एवढे परिवर्तन कसे काय झाले? पण बोलला नाही. निमूटपणे घरी गेला. घरी आल्यानंतर घडलेली हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. मालतीबाई पण खूप आनंदी झाली. परंतु त्यांना एक प्रश्न पडला की सावकाराकडे गहाण पडलेली कोणतीही वस्तू सुटत नाही. मग हा सावकार कसा काय घ्यायला तयार झाला? पण उत्तर काही मिळाले नाही. पार्वतीबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐकलं का? सदानंद बोलला, बोल, काय म्हणणे आहे तुझे? मी काय म्हणते, आपण पंढरपूरला जायच्या अगोदर एक वेळ दुर्गाच्या घरी जाऊन येऊ. काही विशेष काही नाही. आपण हे घर सोडून चाललो आहोत. परतून येऊ की न येऊ कुणास ठाऊक, म्हणून म्हटलं शेवटचं भेटून येऊ. ठीक आहे, कधी जायचं म्हणतेस? जमलं तर आजच जाऊन येऊ. अगोदर सुनबाईची परवानगी घेतलीस का? तिची परवानगी घ्यायला ती काय माझी सासू आहे? तुझ्यावर हुकूम चालवते म्हणजे सासूच नाही का? अहो, आपला मुलगा नालायक निघाला म्हणून, नाहीतर तिची बिशात काय होती? आपलंच दाम खोटं निघालं तर जगाला काय त्याचे बोल, नाही का? ते जरी खरं असलं तरी समजा तिथं आपली काही सोय नाही झाली तर परत इथंच यायला लागेल ना. तरी अजिबात इथं यायचं नाही. मग राहणार कुठं आपण? ज्यांना घरदार नसतं ते कुठं राहतात? रस्त्यावर. रस्त्यावर का?
कुणाच्या घरची भांडी कुंडी घासली तरी पोटापुरतं मिळेल आपल्याला. आणि इथं करतो आहोतच ना, मग तिथं करायला कशाची आली लाज. एवढं बोलणं होतं न होतं तोच प्रमोदिनी गरजली. जावा जावा, तुम्हाला दुसऱ्याच्या घरचे अन्न गोड लागेल, स्वतःच्या घरात काम करायला जीव जातो तुमचा. सुनबाई, तोंड सांभाळ, काय बोलतेस ते तुला कळते का? हो, चांगलंच कळते मला, म्हणून आतापर्यंत सांभाळलं तुम्हाला. पण आता तुम्हाला भेकेचे डोहाळे लागले तर त्याला मी काय करणार हो? फार बोललीस, आता एक अक्षरही अभद्र बोलू नकोस. का? माझ्या घरात मलाच बोलायला बंदी आहे की काय? बोल बय, तुला हवं तेवढं बोल. आता तुझं उन्हं धुणं ऐकायला मी राहायची नाही इथं. नका राहू, कोण सांगते राहायला तुम्हाला? आणि तुमच्या राहण्याने अथवा न राहण्याने काय फरक पडणार आहे? जग काय ओस पडलाय? तुमच्यापेक्षा चांगली मोलकरीण भेटेल की आम्हाला? पैसा फेकला की सर्व काही मिळतं. म्हणजे माझी गणना तू मोलकरणीमध्ये केलीस होय ना? छे छे छे, मी नाही केली, तुम्ही स्वतःच्या तोंडाने बोलता आहात. बाई बाई बाई, लगेच खोटी पण बोलते ही बाई. मी खोटे बोलेन वा खरे, पण तुम्हाला काय त्याच्याशी? सासू सुनेचं भांडण काही थांबायला तयार नाही. शेवटी सदानंद बोलला, पारू सोड ना आता, कशाला तिच्याशी वाद घालतेस? मी वाद घालते? पार्वतीबाईने उलट प्रश्न केला. मग काय मी घालते? मला काय गरज पडली आहे? तुला कशाची गरज पडेल ग? माणुसकी आहेच कुठं तुझ्याजवळ? माणुसकीचे बोल बोलताय? तुमच्याकडे होती काय अगोदर माणुसकी? माझ्याकडे माणुसकी नसायला काय झालं? मी तुझ्यासारखी आपली जीभ सैल सोडली नव्हती. तर आपल्या सासूशी कशा वागल्या ते विसरलात की काय? प्रमोदिनीने टोमणा मारला. मी आपल्या सासूची कशी पण वागली असेल, पण त्याचं तुला काय ग घेणं? तेच ते लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, होय ना? असू दे, आम्ही कोरडे पाषाण, तू शहाणी आहेस ना? मग तर झालं, मी शहाणीच आहे. स्वतःच स्वतःला शहाणी ठरवून शहाणी होत नाही कुणी, लोकांनी ठरवायला हवं ते. तेवढं कळतं हो आम्हाला, पण मोठ्या माणसांशी कसं बोलावं हे कळत नाही, होय ना? हे बघा, मुलं आईच्या पोटात शिकून येत नाहीत, त्यांना तुमच्यासारख्या मोठ्या माणसांकडूनच वारसा मिळतो. म्हणून मोठ्यांनी नीट वागावं म्हणजे मुलं पण नीट वागतात. तुम्ही तुमच्या सासूंशी नीट वागला असता तर आम्ही कशाला वाईट वागलो असतो? शेवटी लहानांना मोठ्याकडून संस्कार मिळतात, होय ना? अगदी बरोबर सुनबाई, सदानंद नकळत बोलून गेला. तशी ती सदानंदवर रागवत बोलली, आणि तुम्ही काय तिची साईड घेताय? मी तिची साईड घेत नाही तर सत्याची साईड घेतली. म्हणजे मी बोलते ते खरं म्हणजे ती बोलते ते खरं आणि मी बोलते ते सगळं खोटं, असं म्हटलं का मी? म्हणायचं काय बाकी ठेवलं आहे? आम्हाला मेला मानच नाही कशाला तो. त्या एकदम रडकुंडीला आल्या. दोघांचे जुंपलेले पाहून प्रमोदिनी तिथून निघून गेली. आता यानंतरचा भाग घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.